आज मी तुम्हाला हे सांगायला नाही आलो की तुम्ही कोंबडी पालनातून करोडपती कसे व्हाल. उलट आज मी तुम्हाला हे सांगायला आलोय की 90% लोक या व्यवसायात फेल का होतात. लोक त्यांचे कष्टाचे पैसे, जमीन आणि वेळ का गमावतात. जर तुम्हाला फक्त नफा ऐकण्यात रस असेल तर हा व्हिडिओ आत्ताच बंद करा. पण जर तुम्हाला तुमचे पैसे बुडण्यापासून वाचवायचे असतील तर हे 5 मुद्दे शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मित्रांनो, मी विशाल. फार्मिंग विथ विशालमध्ये तुमचं स्वागत आहे. पहिली चूक, लोक कोंबड्या तर पाळतात पण विकायच्या कुठे हेच माहीत नसतं. आपण काय करतो, शेड बांधतो, पिल्लं आणतो, त्यांना वाढवतो आणि जेव्हा कोंबडी विकायची वेळ येते तेव्हा आपण व्यापाऱ्याची वाट बघतो. व्यापारी मग आपल्या हतबलतेचा फायदा घेतो आणि मातीमोल भावाने कोंबड्या मागतो. लक्षात ठेवा, जो विकू शकतो तोच टिकू शकतो. तुम्ही उत्पादन करण्याआधी मार्केट शोधलं नाही तर तुमचं नुकसान नक्की आहे. दुसरं काळं सत्य, कोंबडी हा असा पक्षी आहे जो आज दिसला तर उद्या संपला. लोक लसीकरण करायला कंटाळा करतात किंवा पैसे वाचवण्यासाठी औषधं वेळेवर देत नाहीत. माझ्या कोंबड्यांना काय होतंय हा अहंकार नडला की राणीखेत सारखा एक आजार पूर्ण शेड साफ करायला फक्त 24 तास घेतो. औषधोपचार ही गुंतवणूक आहे, खर्च नाही. तिसरं कारण म्हणजे फीड मॅनेजमेंट. कुक्कुटपालनात 70% खर्च खाद्यावर होतो. बरेच जण फक्त महागडं विकतचं फीड देतात, ज्यामुळे नफा शून्यावर येतो. तर काही जण खर्च वाचवण्यासाठी कोंबड्यांना काहीही खायला घालतात, ज्यामुळे त्यांचं वजन वाढत नाही. खाद्याचं गणित ज्याला जमलं नाही तो हा व्यवसाय कधीच फायद्यात आणू शकत नाही. आजकाल लोक यूट्यूबवर कुणाचे तरी 2-4 व्हिडिओ बघतात, लाखांचे आकडे बघतात आणि कामात उडी घेतात. पण व्हिडिओत कोणी हे सांगत नाही की उन्हाळ्यात कोंबड्या कशा वाचवायच्या किंवा थंडीत मरतूक कशी रोखायची. प्रॅक्टिकल अनुभव घेतल्याशिवाय हजारो कोंबड्या एकदम पाळायला घेणं म्हणजे स्वतःच्या हाताने स्वतःचं नुकसान करून घेण्यासारखं आहे. पाचवं आणि महत्त्वाचं कारण, लोक याला साईड बिझनेस म्हणून खूप हलक्यात घेतात. कोंबडीला वेळेवर पाणी, वेळेवर चारा आणि शेडची स्वच्छता या गोष्टी रोज कराव्या लागतात. जर तुम्ही 2 दिवस शेडकडे फिरकला नाहीत तर तिसऱ्या दिवशी तुम्हाला तिथे फक्त मेलेल्या कोंबड्या दिसतील. हा व्यवसाय मजदुरांच्या भरवशावर सोडून तुम्ही कधीच यशस्वी होऊ शकत नाही. तुम्हाला स्वतः तिथे उभं राहावं लागेल. मित्रांनो, आता ही 5 कारणं ऐकल्यावर तुम्हाला वाटलं असेल की बापरे, मग आम्ही यशस्वी कसं व्हायचं. तर काळजी करू नका. तुमच्या याच अडचणी सोडवण्यासाठी आणि तुम्हाला कुक्कुटपालनातील बारीक-सारीक गोष्टी प्रॅक्टिकली शिकवण्यासाठी मी स्वतः एक ई-बुक तयार केलं आहे, ज्याचं नाव आहे यशस्वी कुक्कुटपालन पूर्ण मार्गदर्शक. या पुस्तकात मी माझे सर्व अनुभव, आजारांवरील उपाय आणि मार्केट कसं शोधायचं याची सविस्तर माहिती दिली आहे, जेणेकरून तुमचं होणारं हजारो रुपयांचं नुकसान टळू शकेल. जर तुम्हाला हे ई-बुक पाहिजे असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, त्या लिंकवर टच करा. किंवा तुम्हाला काही अडचणी येत असेल तर स्क्रीनवर जो नंबर दिसतोय त्या नंबरवर आम्हाला आत्ताच ई-बुक असा मेसेज करा. आमची टीम तुम्हाला लगेच मदत करेल. मित्रांनो, मला तुम्हाला घाबरवायचं नाहीये, पण सावध करायचं आहे. कुक्कुटपालन हा जिवंत जीवांचा व्यवसाय आहे. इथे गणितं कागदावर वेगळी असतात आणि जमिनीवर वेगळी. जर तुम्हाला हा व्यवसाय करायचाच असेल तर आधी 50 किंवा 100 कोंबड्यांपासून सुरुवात करा. ठेच लागून शिका आणि मगच मोठे पाऊल टाका. हा व्हिडिओ जर तुम्हाला डोळे उघडणारा वाटला असेल तर त्या प्रत्येक मित्राला शेअर करा जो पोल्ट्री सुरू करायचा विचार करतोय. चॅनलला सबस्क्राईब करा, कारण इथे फक्त सत्य मिळतं. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या पक्ष्यांची काळजी घ्या. धन्यवाद.